आपल्या जागेवरती आहे ना कोणतरी बसले बघ वाटतं. अभिमन्यू सर. आणि नुसते बसले नाहीयेत, आपले मोमोज पण खातात. सर काय आहे? तुम्ही मला त्रास द्यायला इथपर्यंत आलात? तुम्ही माझा पाठलाग करताय? सर नक्की काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तिखट लागले? अहो लागणारच तिखट. दुसऱ्याच्या टेबलवर बसून दुसऱ्याची ऑर्डर खाल्ली तर ती गोड कशी लागेल, हो की नाही? तिखट तर लागणारच. हो, हा जो टेबल आहे ना, या टेबलवर आम्ही बसलो होतो आणि तुम्ही जे ते खाल्लत ना, ती आमची ऑर्डर आहे. बाबा पाणी तर घेऊ द्या. हो साहेब. हो काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं? मलाच विचारताय काय झालं? तुम्हाला माहिती नाही या टेबलावर आम्ही बसलो होतो आणि ही ऑर्डर आमची आहे. मग तुम्ही यांना इथे कसं बसू दिलात? बरं बसू दिलं ते बसू दिलं, त्यांनी आमची अर्धी ऑर्डर संपवली. हो मुद्दाम काय बसलो, एवढं एकच टेबल रिकाम होतं. हा हो ताई सॉरी, ते मी जाणून ठेवली टेबलावर ऑर्डर, ते बघितलंच नाही कोण बसले ते. ताई एकच प्लेट राहिली होती आणि तुला झणझणीत मोमोज खायचे होते ना. एवढे झणझणीत? हा मग माझी चिडचिड झाली की मला असं झणझणीत खावंसं वाटतं आणि जोपर्यंत मी झणझणीत खात नाही ना तोपर्यंत मला शांत नाही वाटत. म्हणून आणि आज माझी का चिडचिड झाली आहे हे तर तुम्हाला माहिती असेलच. हे घ्या, हे आईस्क्रीम खा, बरं वाटेल. गोड खात नाही मी. सर ते आईस्क्रीम गोड आहे म्हणून नाही देते तुम्हाला, ते थंड आहे ना म्हणून देते. तुम्हाला जे तिखट लागले ना ते नुसतं पाणी पिऊन जाणार नाही, त्याच्यासाठी हे आईस्क्रीम खा. जरा थंड खाल्लत ना तर बरं वाटेल. हे घ्या. आता खायचं का नाही ते तुम्ही ठरवा. चल साहेब पाणी. गौरी काय झालं एवढं तणतण करायला? तिला हवे होते ते मोमोज नाही मिळाले ना, वरून ते खडूस सरपण. हे म्हण्या उद्याचं दप्तर भरलेस का? नाही, तुझ्या बरोबर तर आलो. हा ठीक आहे ठीक आहे, जा बर जा. काय झालंय? ते कॉलेज मधले खडूस सर काही बोलले का तुला? नाही काय नाही. अरे काय नाही, कसं ये इकडे इकडे ये, इथे ये म्हणा, बस इथे. तू अशी बेचैन असलीस ना की मला रात्रभर झोप नाही लागत, माहित आहे? ते खडूस सर भेटले होते का? त्यांचा काय प्रॉब्लेम आहे ना मला तेच कळत नाही. तुम्हाला माहिती आहे मी या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलंच त्यांना आवडलेलं नाही. कशावरून? त्यांनी आज मला वर्गाबाहेर उभं राहायची शिक्षा दिली होती. काय? हो म्हणजे चूक माझीच होती. त्यांनी जो गृहपाठ दिला होता ती वही मी घरीच विसरले. पण वहीच विसरले होते ना, म्हणून कोणी वर्गाबाहेर उभं राहायची शिक्षा देतं का? आणि तेही आठवडाभर. काय? आम्ही आता मोमोज खायला गेलो होतो ना, तिथेही ते आले होते. ते समोर आले ना की काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतोच. मी येऊन भेटू का सरांना? नाही नको. नाहीतर मी असं करतो, मी येतो उद्या कॉलेजला. बाबा तुम्ही नका येऊ, परत त्यांना बोलायची संधी मिळेल. मला म्हणतील असते
शाळेत असल्यासारखं पालकांना घेऊन आलीस लगेच. मी करीन माझ्या लेवलला मॅनेज, तुम्ही नका टेन्शन घेऊ. अगं पण गौरी, सरांना जर का तू आवडतच नसशील तर ते सतत काही ना काही कारण देऊन तुला शिक्षा करतील ग. त्यापेक्षा तू आधीच्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतेस का? नाही, नको. आई, या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणं खूप मुलांचं स्वप्न असतं ग. आपल्या आवाक्यात नव्हतं म्हणून मी ते स्वप्न कधीच पाहिलं नाही. पण आता नशिबाने सगळं जुळून आलंय तर मी काय या कॉलेजमध्ये नाव काढून घेऊ? बरोबर आहे. आणि तसं पण काहीही झालं तरी मला या कॉलेजमध्ये पहिला नंबर मिळवायचाच आहे. या खडूस सरांना जर गौरी आवडत नसेल तर तेच आपल्या कामी येतील. तिला कॉलेजमधून काढू शकतील. लगेच जॅकीला सांगितलं पाहिजे हे. अरे देवा, ही म्हातारी अभिमन्यूला सहीबद्दल बोलली तर. मॅडम, एवढं दचकाला काय झालं? मीच आहे. हे बघा, तुमच्यासाठी काय आणलंय. तुमचं आवडतं आईस्क्रीम. आज जेवलात ना? सही सही. मॅडम, तुम्ही हा शब्द बोलता? कॉलेजमध्ये असताना तुमचा सगळ्यात नावडता शब्द होता. तुम्हाला आठवते त्यावरनं कॉलेजमध्ये तुम्ही ते टाइमपास पुरे झाला. मागच्या आठवड्यात एक पुस्तक सांगितलं होतं, ते वाचलंय का तुम्ही? नाही. आहे रे. अरे असलं सही पुस्तके वाचा एकदा, तुम्ही वेडे व्हाल. एकेका पात्राचं असलं सही कॅरेक्टरायझेशन केलंय ना त्यांनी की. मॅम, नाही, चालू द्या. सही आहे पुस्तक. सही कॅरेक्टरायझेशन सही आहे. मराठी भाषा छान. सही आहे. ते जनरल एक्सप्रेशन आहे मॅम. आणि आम्ही फक्त मुलांच्यात तसं बोलतो. सिरियसली असं काही नसतं. तेच ना, तुम्ही आजकालची मुलं मराठी भाषा सिरियसली घेतच नाही. मराठी भाषेचं गांभीर्यच नाहीये तुम्हाला. अरे तुम्ही काय उद्या पुढच्या पिढीला शिकवणार आहात? तसं नाही मॅम. एक छोटा शब्द आहे फक्त, आणि आम्ही नेहमी बोलतो. खरं तर आपल्या मराठीने आत्मसात केलं आता त्याला कारण. Shut up! एक तर चुकीचं बोलायचं आणि मग त्याचं समर्थन करायचं. ही असली भाषा माझ्या कॉलेजमध्ये चालणार नाही. मॅडम, आपली मराठी भाषा ही प्रवाही आहे. इतर अनेक भाषांमधील शब्द तिने सामावून घेतले म्हणून तर आज टिकून आहे. आणि एका छोट्या शब्दावरून तुम्ही गहजब करताय हे. गजब? I see. पण मी अजून गहजब काही केलेलाच नाही. खरा गहजब मी आत्ता करणार. प्राचार्यांची चुकीच्या कारणांवरून हुज्जत घालण्यासाठी. मिस्टर अभिमन्यू राजशिर्के, मी तुम्हाला एका आठवड्यासाठी या कॉलेजमधून रेस्टिकेट करतेय. काय? आज जेवलात ना तुम्ही व्यवस्थित? आजचा दिवस कसा गेला? या म्हातारीला तर बोललेलं सगळंच कळतंय. हिनं अभिमन्यूला काही सांगितलं नाही म्हणजे मिळवलं. नाहीतर शेखरराव, त्या भाऊच्या आधी हा बायकोचा भाऊच संपेल तुम्हाला.
हा कागद कागद कसं काय राहिलं इथंच? अरे वा, चित्रकलेचा छंद जोपासायला सुरुवात केली. परत तुम्हीच काढलं ना? छान काढले चित्र. ते तर काल आपण जी कविता शिकलो त्याच्या पुढच्या 2 ओळी आता आपण आज बघूया. संथ निळा खोल डोह, पंथ तृणातील हिरवा, निजलेल्या पाण्यावर बगळ्यांचा शुभ्र थवा. सर, एक शंका आहे. कवीला त्याचं प्रेम विसरायचंय, अनुभव विसरायचे, त्याला ज्या काही जखमा झाल्यात त्या सगळ्या बुजवून टाकायच्यात, कारण त्याला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतोय. पण तरी त्यांनी निसर्गाचं इतकं सुंदर वर्णन केलंय. असं का? हा विरोधाभास नाहीये का? आहे, आणि तीच या कवितेतली गंमत आहे. कवितेतली आणि प्रेमातलीही. प्रेमातही असंच असतं, आनंद असतो, सौंदर्य असतं आणि दुःखही असतं. काय चाललंय? गुड मॉर्निंग सर. येस सर. जरा एक वेळ बाहेर येता का? जे शिकवते ते लिहून घ्या. काय सर? तुम्ही गौरीला शिक्षा दिली आहे का? सर, ग्रहपाठ न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी शिक्षा करतोय, तुम्हाला चांगलंच माहिती. गौरी, अभिमन्यू सरांनी दिलेला गृहपाठ तू केला नाहीस का? सर, मी गृहपाठ केला होता, फक्त मी वही घरी विसरली. सर, विद्यार्थी अशा प्रकारची सबब सांगत असतात हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण मी सबब देत नाहीये. सर, यावर विश्वास कसा ठेवायचा? विद्यार्थ्यांची नेहमीची सवय. हिला असं वाटलं असणार की हिने काय स्कॉलरशिप मिळवली आहे, कोणी याच्यावरती विश्वास ठेवेल? सर, हे बघा, मला स्कॉलरशिप मिळाली आहे म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा असं मी कधीच म्हणणार नाही. कधीच नाही म्हणणार. फक्त मी नवीन स्टुडंट आहे म्हणून थोडं कन्सिडर केलं असतं, एवढंच मी म्हणत होते. मी कोणालाच फायदा देत नाही आणि संशयाचं तर नाहीच नाही. हो, कळलंच येते इतक्या दिवसात. काय 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 म्हणालीस? सर, फक्त वही घरी विसरलीये म्हणून कोणी इतके दिवस वर्गाच्या बाहेर ठेवतं का? वा रे वा, चोर तो चोर वर शिरजोर. अरे काय चाललंय काय? ती एक स्टुडंट आहे आणि तुम्ही प्रोफेसर आहात हे विसरलात? तर काय कॉलेजच्या मुलांसारखं भांडताय? सॉरी सर. सॉरी सर. अभिमन्यू सर, गौरी बाहेरून उत्तर देते त्यामुळे इतर वर्गांना त्रास होतोय. गौरी, तू आज जाऊन बस. सर, अहो माझं ऐक. मी कुठल्या गोष्टीला तुम्हाला विरोध केलाय? असं काय करताय? नाही सर, मला मान्यच आहे, पण तरी सुद्धा माझं ऐकून. असू दे तिला वर्गात. सर, हो, हुशार विद्यार्थिनी आहे ती, का तिचं नुकसान करताय? तू जा, बस. मी सांगतोय ना, जा म्हणून जा.
गुड मॉर्निंग मॅम. तू इथे काय करतोस? तुला मी आठवड्याभरासाठी कॉलेजमधून रेस्टिकेट केला होता, राईट? मग तू कॉलेजमध्ये इथे बसताच कामा नाही. पण मी कॉलेजमध्ये नाहीये मॅम, मी बाहेर बसलोय. इज इट? पण हे कॉलेजचं प्रेमायसेस आहे. मी तेच म्हणतोय मॅम, मी वर्गात नाहीये, मी बाहेर बसलोय प्रिमायसेस मध्ये. अच्छा, म्हणजे तुला असं वाटतंय की तू हे जे काही शब्दांचे खेळ करतोयस, असं हातात वया पुस्तकं घेऊन इथे बसलायस, त्याने मी लगेच इम्प्रेस होईन. हा, तुझं रेस्टिकेशन मागे घेऊन तुला लगेच कॉलेजमध्ये एंट्री देईन, असं वाटतंय का तुला? नाही मॅम, मी इम्प्रेस करत नाहीये, मी माझं लिहितोय फक्त. मग तुझा बसून लिहायला तुला कॉलेजचं प्रेमायसेसच मिळालं. हे बघ, मला तू इथे नकोयस, तेव्हा इथून ताबडतोब निघायचं. आता तर मी इथेच बसणार आठवडाभर. काय रे, काय झालं? तू शांत हो आधी. चल आज चल. हे भाभी, शांत हो आणि पाणी घे. काय झालं अभि? टीवायच्या वर्गावर लेक्चर होतं का? हे बघ अभि, जे आहे ते तू बदलू शकतोयस का? नाही ना. अरे हळूहळू होईल सगळं नीट, पण तुला ना जरा स्ट्रॉंग होण्याची गरज आहे. कसा हो स्ट्रॉंग? सांग ना मला. वर्गात समोरून बसलेले बसा, कुठलाही प्रश्न विचारला तरी पहिल्यांदा हात वरती करते, त्याचं उत्तर देते. माझा प्रत्येक शब्द आणि शब्द लक्षपूर्वक ऐकत असते. मी माझी ना हिंमतच होत नाही तिच्याकडे बघण्याची. मी कसं सहन करू हे सगळं? अरे तेच म्हणतोय ना मी, जरा वेळ दे ना स्वतःला. इन 4 दिवस तर झालेत गौरीला लेक्चरला येऊन. म्हणूनच हा त्रास मी आता परत नाही सहन करू शकत नाही ना. खूप प्रयत्नपूर्वक मी या सगळ्यात बाहेर पडलोय. तन्वीच्या जाण्याच्या धक्क्यातनं मी कसाबसा स्वतःला सावरू शकलोय. तन्वी अचानक निघून गेली, मग माझी आई निघून गेली. पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं माझं. अर्पितानं तर आईच्या जाण्यासाठी मला जबाबदार धरलं, अजूनही मला माफ केलं नाहीये. तेव्हा माझ्या आजूबाजूला कोणी नव्हतं रे विश्वासातलं, जवळचं, असं की ज्याच्याशी मी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी बोलून दाखवू शकेन, ज्याच्याबरोबर मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी शेअर करू शकेन. सगळं असं आतल्या आत मी स्वतःशी जगणं एकटा सहन करत राहिलो. काय जगण्याची शुद्ध नव्हती, खाण्यापिण्याची शुद्ध नव्हती. तो थेरपिस्ट मला भेटला नसता ना तर मी यातनं बाहेरच येऊ शकलो नसतो. मी असतो का नाही हे मला माहिती नाही, पण अचानक त्या मॅडमचं प्रकरण घडलं. असं वाटलं की त्यांची जबाबदारी कोणीतरी घ्यायलाच पाहिजे, म्हणून मी त्यांची जबाबदारी घेतली. पुन्हा नेटाने अभ्यासाला लागलो, परीक्षा दिली आणि पुन्हा याच कॉलेजमध्ये येऊन पडलो.
पुन्हा तेच कॉलेज, तोच वर्ग, तोच बेंच, तोच वरंडा, पुन्हा सगळीकडे तन्वीच्याच आठवणी. आणि हे कमी होतं का म्हणून तिच्यासारखी दिसणारी गौरी पुन्हा माझ्या आयुष्यात आली. आता आता माझ्यातलं सहन करण्याची ताकद नाहीये निनाद. आणि हे सगळं मी माझ्यासाठी नाही करत आहे. पण उद्या मला काही झालं तर मॅडमकडे कोण बघणार आहे? म्हणून करतोय मी हे सगळं. मी नाही सहन करू शकत आता. मान्य आहे मला तुझं अभि, पण राहून राहून एकच वाटतं रे, या सगळ्यामध्ये गौरीची काय चूक आहे? तिच्या नसलेल्या चुकीची शिक्षा तिला मिळू नये म्हणूनच माझ्यापुरता मी एक निर्णय घेतलाय. अभि आई, आताताईपणे काही ठरवू नकोस. अभि, अभि, येस सर, प्लीज कम इन. सर, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. मी असं ठरवलं की मी आता टीवायला शिकवणार नाही. काय? काय निघा ना. अभिमन्यू सर, गौरीला तुम्ही दिलेली शिक्षा मी कमी केली म्हणून तुम्ही इतकं मनाला लावून घेतलं? सर, तसं काही नाही आहे. सर, मला खरंच मनापासून असं वाटतं की मी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांचा पाया पक्का करून घ्यायला पाहिजे. सर, तसंही एज्युकेशनल पॉलिसी बदलली, अभ्यासक्रम बदलला आहे. ही फर्स्ट आणि सेकंड इयरची मुलं तसाच पाया कच्चा ठेवून थर्ड इयरला पुन्हा माझ्याकडे शिकायला येणार. सर, त्यांना शिकवायला त्रास होतो मला. अभिमन्यू सर, फर्स्ट इयरच्या मुलांना तेवढा सिरियसनेस नसतो. तर त्यांच्या सिरियसनेस आणणं हेच तर आपलं काम आहे ना. तुम्ही जर टीवायचे वर्ग घेणार नसाल तर टीवायचा रिझल्ट घसरेल आणि मला ती रिस्क कुठल्याही प्रकारे घ्यायची नाही. आणि टर्म पण आत्ताच सुरू झालेली आहे. पुढच्या वर्षी पाहिजे तर आपण त्याचा विचार करू, पण तुम्हाला टीवायला शिकवावंच लागेल. सर, हॅलो. नाही, हो हो हो, निघालोच मी. सर, मला जरा युनिव्हर्सिटीमध्ये अर्जंट मीटिंग आहे, तर मला निघावं लागेल. सर, तुम्ही बोलायलात? हो. हे पत्र कालेलकर महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या हातात द्यायचं. त्यांना सांगायचं अभिमन्यू राजशिर्केंकडनं आलंय, पण पत्र फक्त त्यांच्याच हातात द्यायचं, इतर कोणाच्याही नाही. हो सर. आणि थांब, हे रिक्षासाठी पैसे.